झी24 तासनं समोर आणलेल्या या टीडीआरच्या खैरातीवरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली। मेहरबानी आणि खैरातीवरच हे सरकार टिकून असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। सोबतच खैरातीच्या बदल्यात भाजपला रिटर्न गिफ्ट मिळत असल्याचा दावा देखील राऊतांनी केला। यावेळी त्यांनी महसूल मंत्री बावनकुळेंवरही जोरदार टीका केली। बावनकुळेंची अशी प्रकरणं पुढे येत असल्याचं राऊतांनी म्हटलं। नाही, मेहरबानीवरच हे राज्य चाललेलं आहे ना। खैरात ही सुरूच आहे। गौतम अडाणीवर खैरात, बिल्डरांवर खैरात, पार्थ पवार यांचं एक प्रकरण मध्यंतरी समोर आलं। अशी प्रकरणं राज्यकर्त्यांची समोर येत आहेत आणि ह्या खैरातीवरच हे राज्य टिकून आहे। त्या खैरातीच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाला काय मिळतं आहे? रिटर्न गिफ्ट। त्या रिटर्न गिफ्टवर निवडणुका लढवल्या जातात। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारे जमिनींची आणि सवलतींची खैरात सरकारकडून कायम सातत्यानं होते। जवळपास 155 कोटी मी पाहिलाय तो विषय। तर काय नक्की कारवाई केली पाहिजे? कारवाई काय केली पाहिजे म्हणजे बघा, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीमध्ये अशा तक्रारी आणि असे आरोप वारंवार होत आहेत। आता मुख्यमंत्र्यांनी मगाशी ज्या तपास यंत्रणेच्या गोष्टी केल्या, विश्वास ठेवा, तुमच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? नाही ठेवता येत।